शिक्षर कॅट बॅटिंगचा खॉप नाही सामना जिंकणं सोप वंडरफुल दिसणार शॉट या बघाई माझ्या विषय तिथं जंक्शनचा होणार पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा होणार राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार ये राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार लय जिगरबाज हे आमचे प्लेयर गडी चमकवून टाकणार ओहर कॅप्टन सहसारीच मेजर दणका बसणार चौकार शिक्सर मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा होणार पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार राडा होणार पोरं नाही ऐकणार ए राडा होणार पोरं नाही ऐकणार ए राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नसत्यात ऐकत आपली स्पर्धा पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा ए मर्दा गाणी बंद कर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. प्रशांत यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार. पुन्हा एकदा बिग हिट. मागच्या मॅच मध्ये शून्यावरती बाद झाले तोच राग मनामध्ये आणि आता मात्र बॅक टू बॅक दोन चेंडूंवरती ठोकले जात आहेत दोन षटकार. प्रशांत यांच्या बॅटमधून प्रतिस्पर्धा संघाला शांत करणारी ही बॅटिंग आहे. विस्फोटक अंदाजामध्ये इथे धावसंख्येला वाढ करण्याचा प्रयत्न इथे प्रशांत यांनी केलाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील तर केली आणि इथे बॅटर बाद आहेत की नाही याची पडताळणी दोन्ही पंच करतील. अपील तर जोरदार केलाय परंतु निर्णय अजूनही प्रलंबित ठेवण्याचं काम केलंय पंचांनी. थोडा वेळ घेतील. तिसऱ्या पंचांकडे मला वाटतं हा कॉल करण्यात आलाय. तिसरे पंच इथे कॉल करण्यात आला. योग्य पद्धतीने इथे जेल टिपला जातोय की नाही याची पडताळणी इथे केली जाईल. अल्ट्रा एज साठी नाहीये परंतु कॅच व्यवस्थित घेतलाय की नाही. बॅटवरतून चेंडू ज्यावेळेस ब्रश होतो त्यावेळेस तो यशस्वीरित्या इथे कॅच कंप्लीट केलाय की नाही याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांकडे करतोय. tenniscricket.in. पुन्हा एकदा इथे मात्र तो निर्णय पेंडिंग आहे. काय तिसऱ्या पंचांचा निर्णय. बॅटर इथे सेफ आहेत की नाही याची पडताळणी क्रीजवरती आल्यानंतर करतील.
नॉट आउट. 2 षटकार आणि त्यानंतर मात्र चेंडू निर्धाव. अपील थोडीशी करण्यात आली परंतु तिथे योग्य तो निर्णय मिळतोय. पुन्हा एकदा उजयष्टीच्या बाहेर पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 13. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल होत बॉलला मात्र पाठवून दिलाय पत्र्यावरती. पत्रा तोड इथे षटकार. प्रशांत यांच्या बॅटमधून 6 धाव्यांसाठी. प्रशांत कदम यांच्या बॅटमधून ठोकला जातोय. हा 3रा षटकार आहे. मागच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती ते बाद झाले परंतु या मॅच मध्ये मागच्या मॅचची देखील बॅटिंग करायचा प्रयत्न आहे कारण एक मातब्बर बॅटर आहे. एकदा चूक होऊ शकते. सारख्या चुका होणार नाही. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने बॉल अति जलद गतीने इथे दाडून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार षटकार षटकार. त्यानंतर आलेला हा चौकार. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 23. 3 षटकार 1 चौकार 1 अवांतर 1 निर्धाव. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 23 धावा. SS अकॅडमीच्या आघाडीच्या जोडीने मात्र कमालीची सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा बिग हिट. स्टँड अँड डिलिव्हर. काय फटकेबाजी सुरू आहे. जल्लोष चाललाय डगआउट मध्ये इकडून तिकडून. जल्लोष चाललाय डगआउट मध्ये इकडून तिकडून. प्रशांत भावा असाच फटका खेळ. उचलून उचलून 6 धाव्यांसाठी सुरेख फटकेबाजी. बॅक टू बॅक इथे षटकार. 4 षटकार आणि 1 चौकार या षटकामध्ये ठोकण्यात आले. धावसंख्या होते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा. ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक ज्या गोलंदाजाने घेतली त्याच गोलंदाजाला इथे मात्र सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याचं काम. 29 धावेंचं भलं मोठं पॅकेज इथे देण्यात आलं. खेळ बदलायला आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. कधी खेळ वेळ बदलू शकते. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. अजून एक फिरकीचा जादूगर अनिकेत कोल्हे बॉलिंग ट्रॅक वरती. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 2रं षटक. पॉवर प्ले संपल्यानंतरचं षटक. अनिकेत कोल्हे यांच्यावरती दिलेली जबाबदारी. स्ट्राईक वरती गौरव मागच्या मॅचचा हिरो. विस्फोटक अंदाज आहे या देखील बॅटरचा. पहिलाच बॉल उचललाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. मागच्या मॅच मध्ये प्रशांत 0वरती बाद तर या मॅच मध्ये गौरव 0वरती बाद. मागच्या मॅच मध्ये प्रशांतची जागा गौरव यांनी घेतली. आता गौरव यांची जागा प्रशांत यांनी घेतली. हा सांघिक खेळ यासाठीच आहे. एक अयशस्वी ठरला तर दुसरा मात्र त्याची जागा भरून काढतो. 11 जणांचा मिळून हा खेळ एकावरती डिपेंड राहता येत नाही की हा एकटाच सर्व काही करेल असं होत नाही. संघ जिंकत नाही. सगळ्यांनी जर चांगला खेळ केला तर हा मेळ बसतो आणि त्यामुळे संघ इथे विजयी होतो. धावसंख्या मात्र इथे आपण पाहतोय 29 या धावसंख्येवरती पहिला बॅटर इथे डगआउटच्या दिशेने येतोय. नवीन पाठक यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. प्रशांत कदम यांनी जर का वैयक्तिक 50 धावा पूर्ण केल्या तर 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना लगेच प्रदान करण्यात येईल. 29 धावा ज्या आतापर्यंत इथे पूर्ण करण्यात आल्यात. एक बॅटर इथे बाद आहे. अजून काय सांगायचं. हा चेंडू देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला मात्र इथे उलकावणी दिली. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होतीये. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 31. नवीन बॅटर ओमकार इथे बॅटिंगसाठी आलेत. मागच्या मॅच मध्ये देखील चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि ज्यावेळेस तुम्ही चांगली कामगिरी करता कुठल्याही स्पर्धेमध्ये तुमचं प्रमोशन लगेच होतं. ते प्रमोशन झालंय ओमकार यांचं. इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र चेंडू निर्धाव. अनिकेत थोडंसं कमबॅक करून देतात. पहिल्या षटकामध्ये 29 होत्या. या षटकामध्ये 2 धावा 3 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अक्षरशः चेंडूला भिंगरीचं स्वरूप देण्याचं काम अनिकेत कोल्हे करतायत अप्रतिमरित्या.
बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा लॉंग दी कार्पेट. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल मिळतीये. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 32. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट आहेत. अनिकेत कोल्हे जर चांगली गोलंदाजी करतायत तर प्रशांत कदम देखील विस्फोटक अंदाजामध्ये धावसंख्येला आकार देत आहेत. आता इथे मात्र दोन्ही धुरंधर आहेत. कोण कोणावरती भारी ठरेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथे रचली जाते. जाळं विणलंय ते चक्रव्यूह रचलंय. इथे देखील वाह सुरेखरित्या चेंडू हाताळलाय. शॉट फाईन लेग वरती चेंडू अडवला जातोय. अक्षरशः यष्टांना फुंकर मारून चेंडू निघाला. षटकाची समाप्ती. फक्त 3 धावा अनिकेत कोल्हे यांनी खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केली आहे. गौरव नावाचं वादळ स्वस्तामध्ये इथे क्षमवलं. 2 षटकानंतर धावसंख्या 32 धावा. एक बॅटर बाद. षटक क्रमांक 3. कुठल्या गोलंदाजावरती ती जबाबदारी दिली जाईल. थोड्याशा हालचाली पटपट करा. तुम्ही क्रिकेटच्या मॅच मध्ये खेळताय त्यामुळे तुम्हाला आराम करून चालणार नाही. तुम्हाला ही धावपळ करावीच लागते. षटक क्रमांक 3. बॉलिंग ट्रॅक वरती सौरभ. स्ट्राईक वरती ओमकार. नॉन स्ट्राईक वरती प्रशांत. 2 षटकानंतर 32. तिसरं षटक. पहिलाच बॉल उचललाय आणि पाठवलाय देखील मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. जितकी उंची तितकीच लांबी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे लांब 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 खूप लांब. षटकार 6 धाव्यांसाठी. हे अंतर सर्वात लांबचं आहे. काऊ कॉर्नर लॉंग ऑन हे या विकेट पासूनच सर्वात दूरवरचं अंतर आहे. त्यामुळे हा लांबलचक कडक बेधडक षटकार ओमकार यांच्या बॅट मधून. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 38. मॅच बॉल आलाय. 6 हिट कंपनीचा चेंडू आहे जो आता फार प्रचलित आहेत. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण बघितलाय 6 हिट कंपनीचे चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल इथे मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 39. एक बॅटर बाद 39. प्रशांत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. गोलंदाजी मार्क वरती सौरभ. हा चेंडू मात्र हलक्या हाताने ढकलून दिलाय पॉइंटच्या दिशेने. सिंगल इथे मिळते. चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय प्रशांत यांनी. आपण म्हणतो ना की एखादा विस्फोटक बॅटर आहे कुठल्याही बॉलवरती ते फटके खेळू शकतात. ते तंत्र नाहीये. इथे तंत्राचा वापर केलाय. कॅल्क्युलेटिव्ह. धावसंख्या 40. पुन्हा एकदा इथे मिस टाइम. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. सौरभ यांच्या पहिल्या बॉलवरती ओमकार यांनी षटकार मारला परंतु त्या षटकाराचं उक्त इथे वसूल केलंय सौरभ यांनी. ओमकार यांना डगावच्या दिशेने धाडलाय. दुसऱ्या विकेटचं पतन. नवीन बॅटर संघाचे संगनायक कॅप्टन बोरका इथे बॅटिंग साठी येतोय. सूरज एक टेनिस बॉल पिच टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नावाजलेला एक अष्टपैलू खेळाडू सूरज इथे बॅटिंग साठी येत आहेत. एका बाजूने प्रशांत आहे तर दुसऱ्या बाजूने सूरज आहे. चला पटपट पटपट आपापल्या जागा लगेच घेत जा. थोडासा वेळ वाचूयात आपण कारण आताशी तिसरी मॅच सुरू आहे आणि 11:30 वाजलेत. पुढचा बॉल सौरभ यांचा. स्ट्राईक वरती असतील ते सूरज. पुन्हा एकदा बदल क्षेत्ररक्षणामध्ये केलाय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा वाह आल्या आल्या अक्रॉस बॅट आणि बॉलला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. सीमारेषा पार. बस काय भावा. आल्या आल्या मारल्यात या 4 धावा. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. संख्या 4-4. चौकार मारलाय 4-4. 44. 2 बॅटर बाद 44. सौरभ यांच्या विरोधात आक्रमण चढवलंय सूरज यांनी. सूरज इथे सुरुवातीपासूनच आक्रमकता त्याच्या बॅटमधून दिसून येते कारण शॉर्ट फॉर्मॅट आहे. 5 षटकांची मॅच आहे. हे तिसरं षटक आहे. प्रशांत इथे सेट झालाय.
म्हणजे आपला रोलच तो आहे, प्रत्येक बॉलवरती प्रहार करायचा आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु सौरभ यांनी देखील चांगला चेंडू इथे हाताळला. निर्धाव, षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा, म्हणजे एकूण 12 धावा या षटकामध्ये आल्यात. त्यामध्ये 1 षटकार, 1 चौकार, 1 विकेट देखील आहे, 1 सिंगल देखील आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय. 4थं षटक, 3रं किंवा 4थं, या 2 षटकांपैकी 1 षटक तुम्हाला बॅटिंग पॉवर प्लेचं कंपल्सरी घ्यावं लागेल. 3रं नाही घेतलं, 4थं कंपल्सरी, कारण 5 षटकांची मॅच आहे. शेवटचं देता येत नाही. गोलंदाजी मार्क वरती संघाचे संगनायक धनंजय, तर स्ट्राईक वरती प्रशांत, ज्यांनी सध्या आरडी वॉरियर्स या संघाचं डगआउट शांत करण्याचं काम केलंय. ज्या गोलंदाजांनी पहिल्या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी संघाला 12 धावांमध्ये रोखलं, त्या संघाच्या विरोधात इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. धनंजय कॅप्टन, संघाचे संगनायक इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. बघा, जेवढा वेळ तुम्ही खर्च करताय, टायमर तुमच्यासाठी थांबणार नाहीये. पहिलाच बॉल जसा आला तसा फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी सुरेखरित्या प्रशांत यांची ताकद, ती नजाकत. पहिल्या मॅच मध्ये अयशस्वी ठरले, परंतु एखाद्या मॅच मध्ये जरी ते अयशस्वी ठरले तरी देखील तो खेळाडू काही खराब नाहीये. तो खेळाडू पुन्हा एकदा आपला दबदबा, आपल्या नावाची दहशत, तोच दरारा प्रशांत कदम यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 50 धावा, 50 अप, 50 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सफल झाले आणि सफलही होत आहेत. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख खेळाडूवरती चढवलेलं आक्रमण. प्रशांत यांचा पॅटर्न वेगळा आहे आणि त्यांनी सांगितलंय मारायचा तर टॉपचाच मारायचा. प्रतिस्पर्धी संघाचा प्रमुख बॅटर, प्रमुख गोलंदाज याच्यावरती चढवलेलं हे आक्रमण आहे. धनंजय इथे मात्र 2 षटकार खर्च करतायत. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या अब तक 56 धावा. इथे हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड कुठं आहे? सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक तिसरा षटकार. आपण विकेट हॅट्रिक बघितल्यात, षटकार हॅट्रिक देखील बघायला संधी मिळतेय. 47 धावेंवरती पोहोचलाय. काय बॅटिंग केले इथे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, मागच्या मॅच मध्ये ते 0 वरती बाद झाले. दोन्ही मॅचची इनिंग एकाच मॅच मध्ये खेळतायत. 4था लागोपाठचा आणि वैयक्तिक 50 धावा देखील पूर्ण. वा प्रशांत वा, काय बॅटिंग केली आहे. कौतुक करावं लागेल. अप्रतिम हे सेलिब्रेशन आहे. मला वाटतं प्रेक्षकांना बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. संध्याकाळचं वेळ आहे, बिंदास वाजवा टाळ्या. अमरदादा खेडेकर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज प्रशांत कदम यांना प्रदान करण्यात येईल. नवनाथ पाठक यांच्याकडून 500, 1500 झाले. कोण अजून इच्छुक असतील द्यायला तयार व्हा, ते घ्यायला तयार आहेत. धावसंख्या 68. 5वा लागोपाठचा 5वा षटकार. धनंजय यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. 5 चेंडूंमध्ये 5. काय बॅटिंग केले प्रशांत यांनी. 6वा येतोय का, यासाठीच पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेची चर्चा होते. उगाच नाही आपण एवढा खर्च करत. 5 मध्ये 5. 6वा येईल का. इथे 6वा षटकार नाहीये, परंतु चौकार येतोय. तब्बल 34 धावा धनंजय यांनी खर्च केल्यात. मागच्या वर्षीचा उत्कृष्ट गोलंदाज, त्याच्यावरती चढवलेलं आक्रमण. क्या बात है. धावसंख्येमध्ये वाढ. अति वेगात करण्याचा प्रयत्न प्रशांत यांनी केलाय. धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावा. 34 धावा धनंजय यांनी खर्च केल्यात.
काय बॅटिंग केली आहे, वा. एक बॅटर असा आपण बघितलाय की ज्याने 5 चेंडूंमध्ये 5 षटकार देखील एक नवीन विक्रमाची नोंद केली आहे. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती विशाल गायकवाड. सूरज नो बॉल. पुन्हा एकदा प्रशांत स्ट्राईक वरती. इथे गोलंदाजाला दंडित केलंय. बघा प्लेयर तुम्ही किती लावलेत बाहेर, 1 2 3 4 5 6 खेळाडू तुम्ही बाहेर लावले. 1 2 3 4 5 आणि 6 आणि त्यामुळेच इथे नो बॉल. आताच्या 2:80 झाल्यात. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. झोपताय काय, उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल मिड विकेटच्या दिशेने सिंगल इथे वेगवान. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. सूरज यांनी स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केला परंतु 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 82. 82 फॉर लॉस ऑफ 2. अप्रतिम अशी फटकेबाजी गतवर्षी आपण बघितलं असेल. प्रशांत कदम अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघामध्ये खेळत होते. सेमी फायनल पर्यंत तो संघ आपण जाताना पाहिलेला आहे. या वर्षी देखील संघ बदलला परंतु त्या खेळाडूचा खेळ मात्र बदलला नाही. तोच अंदाज आहे. इथे देखील लांबलचक क षटकार 6 धावेंसाठी. काय बॅटिंग इथे करतोय, वाह वाह आणि वाह. अप्रतिमरित्या ही षटकारबाजी आपल्याला पाहायला मिळतेय. काय रे 88 धावा झाल्यात. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव आहे, टॉट आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 100 धाव्यांचा इथे विक्रम झालेला आहे. ते रेकॉर्ड मोडण्यासाठी अजूनही 12 धावा करायच्या आहेत. इथे देखील बॅटची एज परंतु धाव घेण्यास कळवलेला नकार. आणि इथे मात्र बॅटर धावबाद आहेत, कॅप्टन धावबाद आहे. बघा कॅप्टन ला किती भरोसा आहे प्रशांत यांच्यावरती. स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केली आहे. चला नवीन बॅटर लगेच. वेळ का लागतोय पटकन या मैदानामध्ये. 2 चेंडू नॉन स्ट्राईक एंड वरती पळायचे तुम्हाला कारण प्रशांत स्ट्राईक वरती आहे. पटकन पळत या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ. पहिल्या डावातील शिल्लक 88 धावा झाल्यात. या स्पर्धेचं रेकॉर्ड आहे 100 धाव्यांचं. ते मोडलं जाईल की बरोबरी गाठली जाईल. संकेत वाघमारे नॉन स्ट्राईक एंड वरती. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे झेल टिपलाय. प्रशांतची इनिंग मात्र इथे संपुष्टात. परंतु मित्रांनो प्रशांत यांची जर बॅटिंग आवडलीच असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. या स्पर्धेमधील एक नवीन विक्रम त्यांच्या बॅटमधून नोंदवलाय. 5 चेंडू लागोपाठचे 5 षटकार आणि शेवटच्या बॉलवरती 6व्या बॉलवरती आलेला तो चौकार. 34 धावा. एकही अवांतर नाहीये, एकही नो बॉल नाहीये. लागोपाठचे ते मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. परंतु ही नाण्याची पहिली बाजू आपण बघतोय. दुसऱ्या बाजूमध्ये धनंजय देखील तो प्रयत्न करतील कारण त्यांच्याकडे देखील ती क्षमता आहे. खर्च अशाच व्यक्तींनी करावा की ज्याला कमवायची अक्कल आहे. अन्यथा खर्च करण्यामध्ये मजा नाही आणि कमवण्यामध्येही मजा नाही. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. इथे देखील वेगात बॅट फिरवली गेली. धाव मात्र इथे घेतली जाईल का. इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय परंतु हरकत नाही, निर्णय येईल. चला SS अकॅडमी चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचंय. सूरज लगेच खेळाडूंना घेऊन आतमध्ये या आणि पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल. DK स्पोर्ट्स फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधामध्ये आणि शांभवी 11.
दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण जॉईन व्हा. आजचे बर्थडे बॉय अमरदादा खेडेकर यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. अमरदादा खेडेकर यांना मी विनंती करेल की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूने अभि पळसकर तर दुसऱ्या बाजूने चला यश बेलदरे आणि अमरदादा खेडेकर. टॉस तिथे संपन्न केला जाईल. आणि तिथे मात्र बॅटर धावबाद आहे. म्हणजे बरोबर 88 झाल्यात. 89 धावेंची गरज आहे. काही लक्ष मोठं नाहीये. अरे पहिल्यालाच आउट झाला. डबलला नाही. 88 झाल्यात. 89 धावेंची गरज आहे. हा मागच्या मॅच मध्ये देखील तेवढ्याच होत्या आणि त्या डिफेंड झाल्यात. परंतु प्रतिस्पर्धी वेगळा आहे. चला धनंजय आघाडीचे दोन्ही बॅटर लगेच या आणि बॉल बॅग लगेच मैदानामध्ये घेऊन जा. बॉल बॅग कोण घेऊन जाणार आहे? बॅट्समन आल्यानंतर तुम्ही जाऊ नका. पहिलेच तुम्ही जा म्हणजे वेळ तेवढाच वाचेल. चला ना टॉस करून घ्या लगेच. चला आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. आघाडीचे दोन्ही बॅटर देखील मैदानामध्ये आलेले आहेत. मॅचला आपण सुरुवात करतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. 88 धावा झाल्यात. 89 धावेंची गरज आहे आणि 30 चेंडूंमध्ये त्या 89 धावा बनवायच्या आहेत. टॉस देखील पुढील मॅचचा संपन्न केला जाईल. आजचे बर्थडे बॉय अमरदादा खेडेकर यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस. दोन्ही संघ असे आहेत की दोन्ही संघांनी एक एक मॅच गमावलेली आहे. त्यामुळे ही मॅच जिंकणं फार गरजेचं आणि त्यासाठीचा हा नाणेफेकीचा कौल केला जातोय. यश बेलदरे आणि दुसऱ्या बाजूला अभि पळसकर. टॉस इथे संपन्न केला जातोय. जब्बा वॉरियर्स आणि पीपीएल. टॉस जिंकलाय यश बेलदरे यांनी आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर अभि पळसकरांची पुढच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. किती वेळ लागतो रे बॉल चेक करायला? चला बॉल चेक केलाय. लगेच मॅचला सुरुवात करा. पहिला डाव इथे संपुष्टात आला आणि दुसऱ्या डावाची सुरुवात होते आणि पुन्हा एकदा विनोद चोरगे सर आपल्या बरोबर जोडले जातील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदल. मी काही वेळासाठी विश्रांती घेईल. विनोद सर आपल्या बरोबर जोडले जातील. व्हॉइस ऑफ हप्पीच टेनिस बॉल क्रिकेट. या सर स्वागत आहे. धन्यवाद शैलेश सर. व्हॉइस ऑफ ऑल टाइप क्रिकेट शैलेश सर. टर्फ असू दे किंवा कॉर्पोरेट असू दे, ओपन असू दे, मुंबईचा असू दे, पुण्याचा असू दे, दौरे जोरात सुरू आहेत. शैलेश सरांचं मनापासून कौतुक करावं तेवढं कमी. पुण्यातून समालोचक तयार झाले आणि पार मात्र आता संपूर्ण महाराष्ट्र गाजवत आहेत. धन्यवाद. पंच निर्णय का आताचा 4 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आरडी वॉरियर्स विजयासाठी एक मोठा धावफलक गाठायचा आहे. 89 धावांचं टार्गेट. तेजराज देशमुख बॅटिंग साठी तयार. पार्थ पवारचा हा चेंडू तेजराज साठी.
रन घेण्याचा प्रयत्न, हलकसा मिसफील्ड, खराब क्षेत्ररक्षण आणि तिथे मात्र धाव पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट वरती या धावा मात्र घेतल्या जातात. पहिल्या इनिंग मध्ये आपण प्रशांत कदमचा दमदार खेळ पाहिला. गतवर्षी जिथे तो थांबला होता ना, तिथूनच तो खेळ सुरू झाल्यासारखं वाटलं. पहिल्या मॅच मध्ये तो आउट झाल्यानंतर बरेचसे प्रेक्षक नाराज झाले. सगळ्यांना वाटलं असेल या वर्षी प्रशांत नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळणार नाही, पण प्रशांतने नंतर जे धमाकेदार बॅटिंग केली ना, त्याने सांगितलं टायगर अभी भी जिंदा आहे. काय बॅटिंग मैदानामध्ये अगदी मंत्रमुग्ध करून टाकलं. ज्यावेळेस 5 षटकार आले त्यावेळेस अगदी प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. 6वा षटकार देखील असं वाटतं, पण 1 बाउन्स चौकार गेला. खरं तर धनंजय सारख्या चांगल्या गोलंदाजाला 6 चेंडू बाउंड्रीच्या बाहेर मारणं हे मात्र अवघड काम त्यांनी सोपं करून दाखवलं. व्हाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये वाढ. धनंजय बॅटिंगसाठी आपण मैदानामध्ये पाहतोय. अजूनही खातं उघडायचंय. खरं तर पहिल्या इनिंग मध्ये जखमा झाल्या होत्या. धनंजय असा खेळ आहे ना, जरी तोंडावर तो शांततेचा असं ना, तरी मला असं वाटतं त्याच्या पायाखाली आता आग लागली आहे आणि ती आग 5 षटकार 1 चौकाराची आग आहे. ती आग विझवली गेली, जाऊ शकत होती. बॅटचा किनारा लागला होता, आवाज फार मोठा आला होता. झेल सुटला. प्रशांत कडनं सुटलेला झेल, धनंजयला मिळालं जीवदान. कितपत फायदा घेतला जाईल. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 7 रन ऑन स्कोर बोर्ड. धनंजय कांबळे परत एकदा बॅटिंग साठी तयार आणि यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि ते मात्र परत एकदा झेल सुटला. धनंजयचा बॅक टू बॅक दुसऱ्यांदा झेल सुटलाय. देव आला होता द्यायला, पण पदरच नव्हता घ्यायला. धनंजयचा झेल मात्र फार महत्वाचा आहे आणि तो झेल मात्र इथे सुटला. आज खेळाडूला 2दा जीवदान, तेही धनंजय सारख्या खेळाडू जीवदान देत असाल तर साक्षात यमाच्या दारात ताणून मृत्यूला आव्हान देत आहे. धनंजय मात्र प्रयत्न करतोय मोठे फटके खेळायचे. सोबत अगदी पाहिलं तर तेजराज देशमुख, अगदी सुखसागर परिसरातून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पण आज अगदी पाहिलं तर तेजराजचे चाहते संपूर्ण पुण्यामध्ये पाहायला मिळतील. इतका चांगला खेळ तेजराजचा आपण पाहिला आणि हा चेंडू खेळून काढलाय तेजराजने सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तेजराजच्या बॅटमधून आलेला एक सुंदर फटका. षटकार तेजराजच्या बॅटमधून खेळला गेलाय. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 14 रन. तेजराज फक्त एकदा बॅटिंग साठी तयार. पार्थ पवार हो अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आडे हात देणे का काम कर रहे थे तेजराज. इस बार डॉट बॉल, कोणती धाव नाही. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 14 रन. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 75 धावांची गरज. 24 चेंडू 75 धावांचं टार्गेट, एक मोठं टार्गेट नक्कीच पार पाडावं लागेल. रोहित दादा लायगुडे यांनी आयोजन केले क्रिकेटचा एक दिव्यमान सोहळा आपण पाहतोय. स्वराज पोकळे त्याचबरोबर अनेक खेळाडू आहेत, त्यांना मात्र एकत्र घेऊन आयोजन केलेला क्रिकेटचा दिव्यमान सोहळा आज आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर रोहित लायगुडे मुख्य भूमिकेत, स्वराज पोकळे, कानिफ कुंभार, परेश जाधव. 24 चेंडू 75 धावांची गरज. साहिल चाकणकर, श्रेयस गव्हाणे, लोहकरे, प्रसाद पोकळे, ओम वारे, अप्पा खेडेकर, सुधीर शिर्के, पप्पू कुचेकर, अभि इंगुळकर, पप्पू यादव, विशाल पोकळे, सुयश गाडे, ओम चव्हाण, परशुराम मरगळे, मंत नगवणे, ज्ञानेश लोहार यांचं मात्र एक सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खरं आयोजकांची एक फार मोठी फळी आहे आणि या सर्व आयोजक फक्त इथे नाव नाहीये, अगदी स्पर्धा सुरू झाल्यापासून या मैदानामध्ये असतात. स्पर्धेमध्ये कोणत्या प्रकारची कमतरता राहणार नाही याची काळजी घेतात. जरी तुम्ही 8 वाजता मैदानात येत असाल ना, हे सर्वजण 6-6:30 वाजता मैदानामध्ये येतात आणि या स्पर्धेसाठी प्रेम करतात, या स्पर्धेवरती प्रेम करतात, कोणत्याही कंपन्या याची काळजी घेतात. खरं तर रोहित लायगुडेंच्या पाठीशी असलेली खंबीर फळी आहे आणि त्याच्या सोबत असलेली खंबीर फळी आहे, त्यामुळे स्पर्धा अगदी यशस्वी होताना आपण पाहतोय. 15 धावा, 15 रन ऑन स्कोर बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
1.1 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. खरं तर या स्पर्धेवरती आज पावसाचं सावट होतं, असं वाटत स्पर्धा होणार नाही, पण तरी देखील ही स्पर्धा मोठ्या थाटामाटामध्ये परत एकदा सुरू झाली. अनेक खेळाडू मात्र पावसाच्या कारणामुळे येऊ शकले नाही. खरं तर त्या खेळाडूंचं मात्र नशीब खराब वाटतं की ही स्पर्धा त्यांना खेळाची संधी असताना देखील ते आले नाहीत. आणि मला वाटतं आयोजक त्यांच्यावरती नक्कीच बंदी घालतील. ज्यांनी फॉर्म भरला, टीम मध्ये सिलेक्शन झालं, पण जे टीम साठी मैदानामध्ये आले नाही त्यांच्यावरती कठोर कारवाई मात्र या स्पर्धेदरम्यान केली जाईल. आणि पुढचे 3 ते 5 वर्ष त्यांना या स्पर्धेमध्ये खेळू दिलं जाणार नाही. धावफलक आपण पाहतोय, धावफलकावरती धावा आहेत त्या 16 धावा, 16 रन. एक अप्रतिम आयोजन नियोजन. खरं तर पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेने प्रत्येक खेळाडूला मात्र एक मोठा मान दिला, सन्मान दिला. अनेक खेळाडूंना मात्र या स्पर्धेने ग्लॅमर दिलं. अनेक खेळाडू आहेत, अगदी विशेषतः म्हणलं तर मी पुणे प्रीमियर लीगचं मनापासून धन्यवाद देईल की मला समालोचन करण्याची संधी देत असताना हप्पीच क्रिकेटमध्ये एक वेगळं नाव मला पुणे प्रीमियर लीगने मिळवून दिलं. त्याबद्दल पुणे प्रीमियर लीग, रोहितदादा रायगुडे, स्वराज पोकळे, संपूर्ण आयोजक टीमचं मनापासून धन्यवाद देईल. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन, कुणाला नवीन, कुणाला तरी एक मोठी संधी नक्की मिळते. यावर्षी मला वाटतंय आणि यावेळेस मात्र अगदी सेल्फी पॉइंट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पीपीएल चा एक सेल्फी पॉइंट आपण पाहतोय. सेल्फी पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या सेल्फी इथे चेंडू हवेत आणि ते काय झेल टिपला, अप्रतिम झेल. आणि पंचांचं बोट आकाशाकडे. धनंजयचा खेळ संपला, मोठी विकेट. धनंजय इथे बाद. गतवर्षी देखील आपण ही स्पर्धा पाहिली पीपीएल ची आणि पहिल्या दिवशी पावसाने मात्र धुव्वाधार बरसात केली. पुणे प्रीमियर लीग वरती जशी काय फुलाची बरसात तो करत होता, पण त्यानंतर देखील स्पर्धा थांबली नाही. स्पर्धा त्याच मोठ्या उत्साहामध्ये चालू झाली आणि त्याच उत्साहामध्ये स्पर्धेचा समारोप देखील झाला. यावर्षी देखील आपण स्पर्धा म्हणलं आपण 2-3 महिने अगोदर घेऊया उन्हाळ्यामध्ये, म्हणजे पाऊस होणार नाही, पावसाचं सावट लावणार नाही. पण यावर्षी देखील पावसाने बरोबर हजेरी लावली. खरं तर अनेक जण आहेत या स्पर्धेमध्ये आपण ज्यांना आमंत्रण देतो आणि ते येतात. अनेक जण आहेत जे मात्र प्रेमापोटी खेचून इथे येतात. पाऊस देखील असाच आहे की पावसाला देखील पुणे प्रीमियर लीग पाहण्याचा मोह आवरत नाही आणि तो दरवर्षी पुणे प्रीमियर लीगला हजेरी लावतो. खरं तर ती हजेरी यासाठी असते की वातावरण अगदी थंडगार केलं जातं. वातावरणामध्ये एक प्रेम, एक माया निर्माण करण्याचं काम पाऊस करतो. त्याबद्दल पावसाचा देखील धन्यवाद, वरून देवाचा धन्यवाद. बॅटिंग पॉवर प्ले. 18 चेंडू 67 धावांची गरज. सेल्फी पॉइंट तुम्हाला दिसतोय, त्या सेल्फी पॉइंट जवळ तुम्ही फोटो काढा आणि आज तुमच्या इंस्टाग्राम पेजला तो अपलोड करा. सोबत पुणे प्रीमियर लीगला मेन्शन करा, कोलॅबरेट करा आणि शेवटच्या दिवशी फायनलच्या वेळेला ज्याच्या सर्वात जास्त व्ह्यू किंवा सर्वात जास्त लाईक ज्याच्या त्या पोस्टला असतील त्यासाठी पुणे प्रीमियर लीग कडनं एक विशेष पारितोषिक दिलं जाईल. सेल्फी पॉइंट वरती एक छानसा फोटो काढायचा आहे, अपलोड करायचा आहे आणि ज्याच्या त्या फोटोला सर्वात जास्त लाईक येतील त्या खेळाडूसाठी एक छानसं गिफ्ट पुणे प्रीमियर लीग कडनं असेल. पाहूया कुणाच्या त्या सेल्फी साठी जास्त लाईक येत आहेत. 23 धावा. धाव फलकावरती आपण पाहतोय 17 चेंडू 66 धावांची गरज. तेजराज देशमुख, संकेत आरकडे ही जोडी मैदानामध्ये. इथे फटका फसला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. फ्री हिटचा चेंडू होता. चोवीस धावा धाव फलकावरती पूर्ण होतात. 24 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस परत एकदा चेंडू हवेत. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक तिथे प्रशांत आणि प्रशांतने केलंय फलंदाजाला शांत. विकेट. फलंदाज बाद.
या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांनी मात्र सहभाग दिला, मदत केली आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी स्मार्ट टीव्ही त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सौजन्य मिळालं. ते आमचे सर्व जवळचे सन्माननीय मित्र आणि नेहमीच या स्पर्धेचे पाठीशी राहणारे सन्माननीय प्रशांत भाऊ पाटील यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. मी प्रशांत भाऊ पाटील यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. प्रशांत भाऊ पाटील या स्पर्धेसाठी स्मार्ट टीव्ही सौजन्य ज्यांच्या माध्यमातून मिळालं आणि पुणे प्रीमियर लीगचा दर्जा आणखी उंचावला, आमचे प्रशांत भाऊ पाटील यांचं शुभ आगमन, सहर्ष स्वागत. विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. येस. आणि आज तुम्ही पाहताय आकाशच्या किट मध्ये सर्व खेळाडू मैदानामध्ये उतरत आहेत. टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, कॅप हे सर्व काही ज्या दालनातनं आपल्याला आलं त्याचे सर्व सन्माननीय स्वप्नीलजी उनवणे यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होतं. मी स्वप्नीलजी उनवणे यांना देखील विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेला मात्र कलरफुल केलं आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. स्वप्नीलजी उनवणे यांचं मनापासून धन्यवाद. धाव फलकावरती धावा जमवत आहेत त्या 28. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या त्या 61 धावा. 12 चेंडू 61 धावांची गरज. त्याचबरोबर शांभवी 11चे संघमालक सन्माननीय कुमारभाऊ दोंगडे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. खर तर कुमारभाऊ दोंगडे भिवंडी परिसरातील एक असं व्यक्तिमत्व जे मात्र खेळाडूंच्या नेहमीच पाठीशी उभं राहतं. जे कुमारभाऊ दोंगडे आणि त्यांची सुकन्या शांभवी देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी आली आहे. शांभवीचं आणि कुमारभाऊ दोंगडे यांचं सहर्ष स्वागत. विनंती आपण व्यासपीठात येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. यावेळी चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर. कुमारभाऊंचं मनापासून धन्यवाद. आपलं विनंती आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर आमचे रोहन बोबडे यांची सुकन्या राधा बोबडे ही देखील या ठिकाणी आली. राधा बोबडेचं देखील स्वागत आहे. राधाला देखील विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. माहिती किती समोर दिसली मला. तेहतीस धावा, 33 रन आणि ती पंचाचा इशारा, नो बॉल. मॅच में ट्विस्ट. अजून पण मॅच फिरू शकते. 11 चेंडू 54 धावांचं टार्गेट. प्रसन्न भडाळे अर्थात हाफ पिच क्रिकेटचा आयरॉन फिंच मैदानामध्ये. आणि हे वातावरण फिंच साठी मात्र चांगलं आहे, कारण सातत्याने याच वातावरणामध्ये याच मैदानामध्ये खेळणारा खेळाडू आहे. पण इथे अगदी पाहिलं तर परत एकदा मिसफील्ड, एकच सिंगल धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. एका बाजूने तेजराज देशमुख तर दुसऱ्या बाजूने प्रसन्न ही जोडी मैदानामध्ये असताना आता 10 चेंडू आणि विजयासाठी 53 धावांचं टार्गेट मात्र पूर्ण करायचं आहे. मान्यवरांची बांदिवळी व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. रोहितजी लायगुडे यांच्यासोबत कुमारदादा धोंगडे, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट हे आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. आकर्षक जर्सी स्वप्नीजी हे देखील आज व्यासपीठावरती आहेत. प्रशांतदा पाटील ज्यांच्या माध्यमातून स्मार्ट टीव्ही या स्पर्धेसाठी मिळाला, ते देखील आज व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक अगदी पाहिलं तर 37 धावांवरती पोहोचलाय. यावेळेस परत एकदा चेंडू हवेत, फटका फसलाय आणि ते किशोरने प्रयत्न चांगला केला होता. फ्रीडचा चेंडू होता तरी देखील त्याने चांगला प्रयत्न केला. डावखुऱ्या शैलीचा हा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. मुळशीचा खेळाडू इतका जोरात तो धावत गेला ना, खर तर मला वाटते 2 ते 3 वर्षापूर्वी त्याला पायाची लिगामेंटचा त्रास झाला होता. लिगामेंटमुळे त्याने क्रिकेट बंद केलं होतं. त्यावेळेस असं वाटलं होतं की तो क्रिकेट सोडून देईल, क्रिकेट खेळणार नाही. पण मुळशीमध्ये आता सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्यात क्रिकेट चालू असेल ना तर ते मुळशीमध्ये, आणि तिथलं क्रिकेट मात्र त्याने गाजवलं. इथे परत एकदा चाला फटका आणि ते चेंडू हवेत, झेल टिपला आणि फलंदाज बाद. अजिंक्य
जेव्हा जेव्हा किशोर गोलंदाजी करतो तेव्हा झेल टिपताना अजिंक्यलाच आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज मात्र धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 38 धावा, 8 चेंडू 51 धावांचं टार्गेट. नवीन बॅटर आतिश गायकवाड, नवीन फलंदाज आतिश गायकवाड आलाय. 8 चेंडू 51 धावांची गरज. हडपसर परिसरातून बिलॉंग करणारा आतिश मैदानामध्ये आपण पाहतोय. कधी या स्पर्धेने फार दूरदूरच्या खेळाडूंना मात्र एकत्र आणलं. जे खेळाडू कधी एकमेकांचे तोंड देखील पाहणार नव्हते ते खेळाडू आज एका टीम मधनं हातात हात घालून एका ताटामध्ये जेवताना आपल्याला पाहायला मिळालं. अनेक धनकोडी मित्र असं होतं की अनेक खेळाडू एकमेकाचे पक्के दुश्मन असल्यासारखे वागत होते, पण ते आता मित्र आहेत, चांगले मित्र बनलेत. ही जादू आहे पुणे प्रीमियर लीगची. मैत्री वाढवली, त्याचबरोबर एक चांगली स्पर्धा देखील वाढवली, खेळण्याची चुरस वाढवली. बक्षिसांची अगदी वातावरण बक्षिसांनी मात्र क्रिकेटमय करून टाकलं. ती स्पर्धा पुणे प्रीमियर लीग आणि त्या पुणे प्रीमियर लीगचे आयोजक रोहितदादा लायगुडे आता स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात. धावफलक आपण पाहूया. 39 धावा, 3 फलंदाज बाद 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6 चेंडू 50 धावांची गरज. आव्हान अवघड आहे, पण लढण्याचा प्रयत्न मात्र करावा लागेल, कारण 6 चेंडू 50 धावा. इथे रन रेटचा विचार करावा लागेल. जितक्या जवळ तुम्ही जाताल तितके चान्स पुढच्या मॅच साठी देखील राहतील. त्यामुळे इथे प्रयत्न करावा लागेल जास्तीत जास्त धाव बनवण्याचा. गोलंदाजी मार्कवर सोमाचा पहिला चेंडू. इथे मात्र हा चेंडू मिड विकेट मध्ये खेळला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, केवळ एक सिंगल धाव. शेवटचे 5 चेंडू 49 धावांची गरज. तेजराज 13 चेंडू मध्ये 19 धावांवरती तो एकतर्फी बॅटिंग त्याने केली, एकतर्फी खिंड त्याने लढवली, एकतर्फी किल्ला त्याने लढवलाय. 40 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न होता, रन मिळणार नाही. नो बॉल, पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉल, पंचांचा इशारा आला. 41, 5 चेंडू 48 धावांची गरज. तेजराजच्या बॅट मधनं सुरेख फटका, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार, 6 धावा. याच फटक्यांसाठी तेजराज देशमुख मात्र ओळखला जातो. तर पिच क्रिकेट मधला एक प्रतिभावान खेळाडू म्हणून तेजराज देशमुखकडे पाहिलं जातं. टर्फ क्रिकेट मधील अगदी एक चाणाक्ष खेळाडू म्हणून तेजराजकडे पाहिलं जातं. एक चांगला ऑलराऊंडर, गोलंदाजी करतो, फलंदाजी करतो, चांगलं क्षेत्ररक्षण करतो. आणि त्याच तेजराजचा खेळ आज पुणे प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. परत एकदा सुरेख फटका, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 2 चेंडू 38 धावांची गरज. 51 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. 51 रन ऑन स्कोर बोर्ड. तेजराज देशमुख. तेजराजचा हा चेंडू अगदी हवेत होता, फटका फसला, झेल मात्र झाला नाहीये, ते रन देखील नाही. चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. शेवटचा एक चेंडू मॅच मध्ये आता केवळ औपचारिकता. आठी वॉरियर्स. इथे मात्र या संघाला पराभव पत्करावा लागेल आणि बॅक टू बॅकचा दुसरा विजय SS स्पोर्ट्स अकॅडमीचा मात्र हा बॅक टू बॅकचा दुसरा विजय. अभिनंदन. आणि त्याचबरोबर सामना इथे संपलाय. 33 धावांनी सामना गमावला आणि या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 19 चेंडू मध्ये 71 धावांचा भन्नाट खेळ केला, 10 षटकार 2 चौकार, प्रशांत कदम ठरला